नमस्कार मित्रांनो, विधानसभा 2024 आणि त्याच्यासाठी बीड जिल्ह्याचं समीकरण या विषयावर आज आपण बोलतोय। मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की याचं नाव पुढे, त्याला उमेदवारी मिळणार आहे, याचं तिकीट फायनल, अशा प्रकारच्या बऱ्याच बातम्या आपण ऐकल्या आणि आपल्या समोर आल्या। त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियावर शरद पवार गटाकडनं यादी पण जाहीर करण्यात आली। त्या यादीनुसार मात्र परळीची जागा ही राजेभाऊ फड यांना जवळजवळ निश्चित समजली जात होती आणि बीडचा जर विचार केला तर बीडच्यासाठी जयदत्त क्षीरसागर हे कसून प्रयत्नात होते की त्यांच्या पदरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी। त्याचबरोबर ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या 2 दिवस अगोदर पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितलं होतं की त्या 4 किंवा 5 उमेदवार स्वतः उभा करणार आहेत। पण हे न होता त्यांनी सरळ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अपेक्षा होती की त्यांना तिकीट मिळेल, पण हे काहीच झालं नाही। त्याच्यानंतर परळीमध्ये घडामोड झाली। संजय दौंड हे नाराज आहेत असं समोर आलं। संजय दौंड हे पण शरद पवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत आणि होऊ शकतं त्यांना पण तिकीट मिळेल असं बोललं जात होतं, पण हे काहीच न होता शरद पवार यांनी धक्कातंत्र वापरलं आणि बीड जिल्ह्याचं राजकीय समीकरणच बदललं। पण याच्यातून एक गोष्ट जाणवते, निष्ठावान कोण आणि निष्ठावान कोण नाही। कारण रमेश आडसकर कालच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांच्या बरोबर सतत प्रचारात होते, त्यांच्या बरोबर प्रकाश सोळंके हे पण प्रचारात होते। पण अचानक असं वातावरण झालं होतं की या दोघांमध्येच फाईट होते, म्हणजे प्रकाश सोळंके आणि रमेश आडसकर यांच्यामध्येच फाईट होते असं झालं होतं। रमेश आडसकर पूर्ण तयारीला लागले होते। प्रकाश सोळंके यांच्या घरामधला जो वाद होता तो पण वाद मिटला असं दाखवलं गेलं। त्याच्यानंतर गाड्याचा ताफा, अजित पवार यांच्या बंगल्यावरचं जाऊन ठिय्या आंदोलन आणि त्याच्यानंतर परत वाद मिटला, या सगळ्या घडामोडी होत होत्या। आणि त्याच्यानंतर असं बोललं जात होतं की रमेश आडसकर यांचं पारडं जड आहे आणि जर ओबीसी वर्सेस मराठा फॅक्टरचा जर विचार केला तर मात्र जरांगे पाटलांचा सपोर्ट रमेश आडसकर यांना मिळेल असं जाणवत असताना अचानक त्या ठिकाणी बदल झाला आणि माजलगाव मधून मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे। समीकरणच बदललं। असंच समीकरण बीडमध्ये झालं। बीडमध्ये असं वाटत होतं महायुतीतर्फे अनिल जगताप यांना उमेदवारी मिळेल, कारण बीड हा, खास करून बीड विधानसभा ही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते आणि या विधानसभेची उमेदवारी ही शिवसेना एकनाथ शिंदे गटालाच मिळेल असं शेवटपर्यंत बोललं जात असताना अचानक 11th आवरला मात्र डॉक्टर योगेश क्षीरसागर, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचं तिकीट जाहीर झालं आणि बीडमध्ये पण एकदम वातावरण बदललं। अशीच गोष्ट झाली आष्टीमध्ये। विषय यात होता की कोणाला नेमकं तिकीट दिलं जाईल, पण त्या ठिकाणी पण शरद पवारने धक्कातंत्र वापरलं आणि त्यांचा विश्वासू महबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली। आता त्याच्याच बरोबर आष्टीमध्ये आणखीन एक घडामोड झाली। ती घडामोड म्हणजे महायुतीचे 2 घटक, अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि भाजप, या दोन्ही घटकामधला एक उमेदवार निवडणं क्रमप्राप्त होतं। पण तसं न होता शेवटच्या घडीला, म्हणजे आज फॉर्म भरण्याच्या काही तास अगोदर शेवटच्या घडीला मात्र दोन्ही उमेदवार, म्हणजे सुरेश धस हे भाजपकडनं आणि बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, असं दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आला, म्हणजे दोघंही अधिकृत उमेदवार झाले। आता इथं बोललं जातंय की मैत्रीपूर्ण लढत होईल। मग अशाच प्रकारची मैत्रीपूर्ण लढत बीडमध्ये का नाही झाली असं ज्यावेळेस आम्ही मतदारांना बोलत होतो त्यावेळेस असंख्य मतदारांनी त्यांची अशी भावना व्यक्त केली। बीडमध्ये पण जर मैत्रीपूर्ण लढतच करायची होती तर बीड हा सेनेचा बालेकिल्ला मानला जातो। अनिल जगताप यांनी असंख्य वर्षापासून सेनेमध्ये राहून असंख्य लोकांना, दीनदलितांना, गरिबांना मदत केलेली आहे। मग जर अनिल जगताप यांना एकनाथ शिंदेकडनं उमेदवारी मिळाली असती आणि योगेश क्षीरसागर यांना अजित पवार गटाकडनं उमेदवारी मिळाली असती तर बीडमध्ये पण मैत्रीपूर्ण लढत झाली असती, पण तसं झालं नाही। हे सगळं चालू असताना गेवराईचा जर विचार केला तर गेवराईमध्ये पण असंच झालं। परत एकदा तोच धक्कातंत्राचा पवित्रा लक्ष्मण पवार यांनी भाजप सोडली
आणि ते शरद पवारांच्या संपर्कात आले। अपेक्षा होती लक्ष्मण पवार यांना तिकीट मिळेल, पण लक्ष्मण पवार यांना तिकीट नको मिळायचं म्हणून मात्र तिथे एक वेगळी खेळी केली गेली आणि त्या ठिकाणची जागा उद्धव ठाकरे शिवसेना याच्यासाठी सोडली गेली आणि त्या ठिकाणची उमेदवारी मिळाली बदामराव पंडित यांना। विजयसिंह पंडित यांची उमेदवारी मिळणार असं मात्र असंख्य दिवसापासून बोललं जात होतं आणि शेवटी त्यांच्या पदरात ती उमेदवारी पडली। म्हणजे गेवराईमध्ये मात्र 2 पंडित विरुद्ध 1 पवार अशी लढत होणार आहे। आता पाहू वंचित आणि MIM बाकीचे पक्ष नेमकी काय भूमिका घेतात, त्याच्यावर बरंच काही गेवराईचं राजकारण अवलंबून राहील। परळीचा जर विचार केला तर परळीमध्ये धनंजय मुंडे यांची उमेदवारी अगोदर डिक्लेअर झाली होती, त्याच्यानंतर मात्र त्यांच्या विरोधात कोण अशी खूप मोठी चर्चा होती। त्या विरोधामध्ये राजाभाऊ फड यांचं नाव प्रकर्षाने घेतलं जात होतं आणि त्याच्याच बरोबर 2-4 दिवसापूर्वी संजय दौंड पण नाराज आहेत आणि त्यांना तिकीट मिळतं की काय शरद पवार गटाकडनं असं बोललं जात होतं। पण हे सगळं समीकरण मात्र फिक्कं पडलं आणि राजेसाहेब देशमुख यांना या ठिकाणची उमेदवारी देण्यात आली। राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी देताना मात्र शरद पवारांनी मराठा विरुद्ध ओबीसी हे समीकरण तंतोतंत त्या ठिकाणी लागू केलंय। आतापर्यंत वंजारा विरुद्ध वंजारा अशी जी लढाई होत होती किंवा ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी जी लढाई होत होती मागच्या वेळी जी झाली ती लढाई न होता यावेळेस मात्र परळीमध्ये मराठा वर्सेस ओबीसी अशीच लढाई होईल हे चित्र स्पष्ट दिसतंय। याच्याच बरोबर परळीमधून राजाभाऊ फड हे पण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। संजय दौंड पण नाराज होते, पण आजच्या दिवशी आता काही घंट्यापूर्वी मात्र धनंजय मुंडे यांनी संजय दौंड यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवलं आहे। आता या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खरी लढत राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे अशीच होईल असं दिसतंय। केजच्या विधानसभेबद्दल जर बोलायचं म्हणलं तर केजची जागा ही भाजपने नमिता मुंदडा यांना डिक्लेअर केली होती आणि नमिता मुंदडा यांच्या विरोधामध्ये शरद पवारने पण आळावेढा न घेता पृथ्वीराज साठे यांचं तिकीट डिक्लेअर केलं होतं। पण त्या ठिकाणी संगीता ठोंबरे नाराज होत्या। संगीता ठोंबरे पण शरद पवारला भेटल्या होत्या। संगीता ठोंबरेने आतापर्यंत 2 किंवा 3 वेळेस मनोज जरांगे यांची पण भेट घेतली आणि संगीता ठोंबरेंना अपेक्षित होतं की यावेळेस शरद पवार गटाकडनं त्यांना उमेदवारी मिळेल, पण ती पण त्यांची अपेक्षा धक्कातंत्रानुसार किंवा एकनिष्ठ जे आहेत त्यांनाच पुढं करायचंय या तत्वानुसार त्यांची पण उमेदवारी त्यांना मिळाली नाही आणि काल संगीता ठोंबरे यांनी जल्लोष करत गाजावाजा करत असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने स्वतःचा अपक्ष म्हणून उमेदवारी फॉर्म भरला। या सगळ्या जिल्ह्याच्या जर घडामोडी पाहिल्या आणि मनोज जरांगे यांच्या जर फॅक्टरचा विचार केला तर मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी ज्योती मेटे, राजेंद्र मस्के, संदीप क्षीरसागर जे की शरद पवार गटाचे आहेत आणि आणखीन काही नेते जसं की सुरेश धस या सगळ्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। आता बघूया मनोज जरांगे कोणाला समर्थन करतात। हे सगळं समीकरण जर समोर ठेवलं तर बीड जिल्ह्याची निवडणूक ही विकासापेक्षा जातीवाद आणि त्याच्याच अवतीभोवती फिरणारी आहे असं मात्र चित्र दिसतंय। ओबीसी वर्सेस मराठा हे मात्र चित्र स्पष्ट दिसतंय। या बाबतीमध्ये आणखीन काही मतदारांशी आम्ही बोललो तर त्यांनी जो उमेदवार विकासाकडे लक्ष देतोय त्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल असं पण बोललं आणि विकासाकडे लक्ष देणारं एक नाव तर ते जयदत्त क्षीरसागर हे नाव मात्र असंख्य लोकांच्या तोंडात येतंय। जयदत्तांना सर्व व्यापक नेतृत्व आहे, सार्वभौम नेतृत्व आहे आणि जयदत्त क्षीरसागर हे प्रत्येकाबरोबर चांगलं वागतात, संयमाने वागतात, दूरदृष्टी नेता आहे असं मात्र त्यांच्याबद्दल बोललं जातंय। आता बघूया अर्ज मागं घेताना नेमकं काय होतंय। त्याच्याच बरोबर आणखीन एक घडामोड बीड जिल्ह्यामध्ये होते, खास करून बीड विधानसभेसाठी जरांगे पाटलांचे 11 शिलेदार जे की जरांगे पाटलांच्या फेवरमध्ये उभा राहण्यास तयार आहेत, त्या 11 शिलेदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांनी एकत्र येऊन हे सांगितलं की पाटील ज्यांचं नाव पुढं करतील तोच आमचा उमेदवार राहील आणि बाकी सगळे लोक त्या उमेदवाराचं आम्ही काम करू। विशेष बाब म्हणजे याच्यामध्ये अनिल जगताप हे पण पाटलांच्या बरोबरच्या उमेदवारामध्ये होते। बीबी जाधव सह इतर सर्व मराठा आंदोलनामधील सक्रिय कार्यकर्ते त्या ठिकाणी होते।
केसचा जर विचार केला तर संगीता ठोंबरे वर्सेस पृथ्वीराज साठे विरुद्ध नमिता मुंदडा असा जरी संघर्ष असला तरी पण मात्र केजमध्ये रिपाईचे कार्यकर्ते नाराज आहेत. रिपाईच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्या ठिकाणाहून पप्पू कागदे यांना उमेदवारी द्यावी आणि नमिता मुंदडाच्या ऐवजी पप्पू कागदे त्या ठिकाणचे उमेदवार राहावे, पण तसं झालं नाही. म्हणून त्या कार्यकर्त्यांनी, रिपाईच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केलंय की आम्ही उमेदवाराचा प्रचार करणार नाही. नेमकं या गोष्टीचा परिणाम कसा होतो हे पण बघणं उत्सुकतेचं आहे. आणि 1-2 दिवस जाता आमची टीम मात्र आता प्रत्येक मतदारसंघात जाणार आहे जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी. तर हे सगळं बीड जिल्ह्याचं राजकारण. आणखीन एक गोष्ट राहते की उमेदवारी कोण काढून घेतंय, कोण कोणाला सपोर्ट करतंय, आणखीन कुठं मैत्रीपूर्व लढत होऊ शकते का आष्टीसारखी, हे पण बघणं उत्सुकतेचं राहील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. उद्याचा व्हिडिओ घेऊन आपण परत नंतर भेटू. नमस्कार.